शीतल, मांडी आपली स्वतःची पत ठेवावी, कळलं? मी पत ठेवायची? आणि तू काय पत ठेवलीस रे? एक साधी तुटपुंजी नोकरी होती ती सुद्धा घालवून बसलास. बहीण होती ती तर तोंड काळं करून निघून गेली. हे बघ, मुक्ताने आपल्या तोंडाला काळं फासलेलं नाहीये. तुझ्या त्रासाला कंटाळून ते सहन न झाल्यामुळे घर सोडून गेली ती. कळलं का रसिका वहिनी? आता ही बातमी सूर्योदयापूर्वी शेजारा बाजारांना कळवा. की वहिनीच्या लाचाला कंटाळून नणंद घर सोडून निघून गेली. काय वाटेल ते काय बोलतेस? डोकं फिरलं काय तुझं? अगं, वहिनीने मुक्ताला लहानपणापासून बघितलंय. त्यांना आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट माहिती आहे, पण बाहेर जाऊन कधी कोणाला सांगितली नाही त्यांनी. अरे खरं म्हणजे त्यांनी मुक्ताचं शक्य असेल तेवढं केलेलं आहे. सगळे चांगले आहेत रे. सगळ्यांना खूप कळवळा होता तिचा. मीच तेवढी कजाग होते. माझ्या लाचाला कंटाळली आणि घर सोडून निघून गेली. सुटली एकदाची. जाऊ दे ना, तुझ्या बडबडण्याला, संतापाला आता काही अर्थ उरला नाही. मुक्ता आता सुखी झालेली आहे. हो, ती मोडक मॅडमच्या घरी आहे. आता मोडक मॅडमच बघतील तिचं काय करायचं ते. भाऊ म्हणून मी नालायक ठरलोय, म्हणून माझ्या बहिणीवर घरातून पळून जाण्याची वेळ आली. मीच चुकलो. माझ्या चुका आता मला भोवतायत. मीच चुकीच. मी तुला दोष देत नाहीये शीतल, मी तुला